निवडणुका नकोत म्हणून दंगली घडवण्याचा प्रयत्न, वडेट्टीवारांचा सत्ताधाऱ्यांवर आरोप. निवडणूक आयोगाच्या दौऱ्यापूर्वी गंभीर आरोप केला. इंदिरा गांधींचा आदर्श घेऊन सरकारनं निवडणुका घ्यायला हव्यात, खासदार संजय राऊतांचं आव्हान. तर महाराष्ट्राच्या निवडणुकाही हरियाणा काश्मीरसोबत व्हायला हव्या होत्या, राऊतांचं मत. जागा वाटपावर 10 दिवसात निर्णय होईल, शरद पवारांची पत्रकार परिषदेत माहिती. आरक्षणावरून उगाच तणाव वाढवण्याचं कारण नाही, पवारांचं प्रतिपादन. चोवीस तास शिल्लक असताना सिनेट निवडणूक रद्द करणाऱ्यांना कोर्टाची चपराक, संजय राऊतांचा हल्लाबोल. तर विद्यापीठातील काही जण कोर्टात जाऊन निवडणुकीवर स्थगिती मिळवण्याच्या प्रयत्नात, राऊतांचा आरोप. जरांगेंच्या समर्थनासाठी मराठवाड्यात जालना आणि परभणीमध्ये कडकडीत बंद, पुण्यामध्ये मात्र बंदचा परिणाम नाही. पुण्यातून मराठा मोर्चाची स्मरण यात्रा मुंबईत, मंत्री शंभूराज देसाईंची आंदोलकांसोबत चर्चा. तर आज आंदोलकांचं शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याची माहिती. अजित पवारांचं मोहोळमध्ये कडकडीत बंदनं स्वागत, अप्पर तहसील कार्यालयाविरोधात मोहोळ बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद. बीडमध्ये अंबाजोगाई अनुरा दिसानायके श्रीलंकेचे नवे अध्यक्ष होण्याची शक्यता, मतमोजणीमध्ये विद्यमान राष्ट्राध्यक्ष विक्रमसिंघे यांच्यावर आघाडी घेतली. चेन्नई टेस्टमध्ये भारताचा 280 धावांनी दणदणीत विजय, अश्विननं 6 विकेट्स तर जाडेजानं 3 विकेट्स घेतल्या. 2 मॅचच्या सिरीजमध्ये भारताची 1-0 आघाडी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.